हाय हॅलो नमस्कार मी रंभा स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आम्ही सकाळी सकाळी आवरून नंदेच्या घरी गेलो होतो बरं का। तर नंदेच्या मुलीचा साखरपुडा होता, मग त्यासाठी त्यांच्या घरी गेलेलो ताईंच्या घरी। तर सगळ्यांनी छान असा मेकअप वगैरे केला। तर आजचा व्हिडिओ तर खूप सुंदर होणार आहे बरं का। तर छान असा साखरपुडा पण खूप सुंदर झाला। तर ही आहे नवरीबाई म्हणजेच माझ्या नंदेची मुलगी। तर ह्यांचा खूप छान असा मेकअप झाला होता आणि सगळी तयारी झाली। तर सगळ्यांनी मिळून छान असे फोटो वगैरे काढले नवरीवर आणि बाकी पण माझ्या नंदेच्याच मुली आहेत। तर सगळ्या ताईंनी वगैरे आम्ही सगळे छान फोटो काढले नवरी बरोबर। तर साखरपुडा चालू व्हायच्या आधीच मग हा असा म्हणजे नवरीचा लुक होता। तर खूप छान असा साखरपुडा झाला। तर नवरदेव यायचा टायमिंग झाला होता, सगळे पाहुणे मंडळी पण आली होती। नंदेचं घर आहे बरं का। तर ज्या चहा देतात त्या पण माझ्या नंदेच आहे, त्यांची मुलगी आहे ती, त्यांचा साखरपुडा आहे आज। तर खूप छान आजचा व्हिडिओ होणार, तुम्ही स्किप न करता संपूर्ण बघा। नवरदेवांकडे ज्येष्ठ पुरुष माणूस वधू निरीक्षणासाठी समोर विद्याणी समर्पयिता कलशावरती अक्षदवाह स्वस्तिकर हळदी कुंकू कलशस्य मुखे विष्णु कंठे रुद्र समर्पिता मूले तत्र स्थितो दिव्यारोग्यारोपदेहि जय देहि यशोदेहि विशो जहि कलोरी जवळ येऊन बसा बरं का। नवरू मुलीला पहिल्या वेळेस पाटावरती बसून सगळ्यांना साडी वगैरे दिलेली, तर त्यामध्ये पैंजण वगैरे मिळालं होतं। तर त्यांना आम्ही छान असं पैंजण वगैरे घालून साडी चेंज केली त्यांची, आणि नंदिनी आणि मी त्यांच्या पायात पैंजण वगैरे घातला। नंतर मग त्यांची साडी वगैरे चेंज करून मग छान असा त्यांचा थोडासा मेकअप पण केला। छान दिसतात म्हणजे आता थोड्या थोड्या चांगल्या दिसतात आहे का नाही? लय नाही चांगलं दिसत आता बरं झालं चमकीच्या वगैरे आले। हा रेड कलरची नीलपेंट पण छान दिसली असती, लावायची का? मग कोण लय भारी दिसला असतात। लावायची का? नको नको तिला ओल्ला असेल तर सगळ्यालाच लागून बसन ते, नको लय राडायचे। बोट चांगली दोन बोटाला तरी लाव आपण। घे स्वतः ह्या दोनांच्या त्यात परत माझं पाऊच आहे दे ग, बघ ते पाऊच। हा लाव सगळ्या छान लाव छान आहे। लाव 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 दिव्या लाव आडवा धरू काय फोन? आता काय सगळं उभंच राहिलं, आता काय माहिती काय करायचं कोमल असं काय सांग चॉकलेटी कलर। अरे द्या मम्मीचे काढू नको तिला मी म्हणलं लश ते तसलं आवडत झाले झाले थोडे नकवायच लाव पाण्यात घातला हात लगेच ते सेट होती। इथे ना मी कोमलच्या हाताला नीलपेंट लावत होते, त्यांनी लावली होती बरं का। पण साडी चेंज केल्यावर ना तर एवढी खास दिसत नव्हती। तर ब्राह्मण पण बाहेर बोलवत होते, पण म्हटलं साडीवरती मॅचिंग पण होईल, आणि मी ना रेड कलरची म्हणून थोडीशी लावत होती। मामा येऊन थांबले होते नवरीला न्यायला, तर म्हटलं चला पटकन लावून घेऊया, आणि पाण्यामध्ये थोडे हात धरले ना तर लगेच सेट होती, म्हणून लगेच लावून दिली। आणि मग नंतर लगेच कोमल मांडवामध्ये गेली। सुवासनी तुम्हाला नारळ भरताना फोटो कडे पाहायचं होल्ड करायचं ठीक आहे झालं पुढचं झालं काय यापुढे बसा आधी हळद नंतर कुंकू लावा
देऊन टाक. मोठी भरताना कॅमेरा पुढचा त्याच्या आतमधला ते नाही कमल ह्या साईड थोडासा लय नाही आतला थोडा इकडे बाबा तिकडून ब्राह्मण बसला तिकडून खाली बसून तिकडे बस मला इतकं पण शिकवायची गरज थांबा तसे ओके समोरून फोटो घ्यायचा फोटोग्राफर हा एक पूर्ण शेवटी आतमध्ये जाऊन रुमाला बांधून द्या त्यांना ताट घेऊन मागाशी नाही का कपडे आणायला लावलेले पप्पाने ते हेच दाखवलं रुमालच दिवसा बोला 5 जणांची नावं सांगा कोण कोण बोलायचे काय ते इथं उभा राहा नमस्कार लावायचं नाव साखरपुडे नाही म्हटली ते नाही करायचं नाही बसले थोडीशी मागं सरकवायला आराध्या कुठे पप्पाने नेली पप्पा जरा कोण नावं सांगते या पुढे चला एक दोन इकडचे एक दोन तिकडचे घ्या चला नावं सांग मला सांगा मी सांगतो कोणी सांगणार नावं कशाला लावायला लावा म्हणायचं कशाला 4-2 जण या मम्मी टोपी मध्ये फोटो हॅलो या ठिकाणी गंध लावण्यासाठी विठ्ठलराव शिंदे यांनी यायचे त्यानंतर मोहनराव रसा सागर शेठ जायकर लालासाहेब लोणकर या मान्यवरांनी या ठिकाणी गंध लावण्यासाठी यायचे या ठिकाणी रसाळ आणि लोणकर परिवार खामकर मी रसाळ परिवाराच्या वतीने व ते पाहतो स्माइल ठेवा होल्ड करा द्या आता त्यांच्याकडे पहा कॅमेराकडे खोलत राहा पुढं पूर्णपणे तुम्ही मग खुला काय करतात ना पुढं लागतात ते पण पहिली दाखव तसं ठीक आहे पहा इकडे समोर स्माइल ठेवायची ओके स्माइल ठेवायची थांबा तसेच इकडे पहा दोघं पण फोटो काढल्या जेवढं काढल्या तेवढं पाठव मला त्या दीदीला पण घ्या थोडासा कुंकू लावायचा का
ना थोडं जास्त थोडंसं वेगळं स्वतः खराब झालाय म्हणून फोन चोरलाय ते आपल्याला झालं ना इथे ना साखरपुड्या दिवशी बघा नवरदेवाकडे ना बुती देतात ना ते बांधायचं काम चालू होतं आत्या त्यांचं. तर पोळ्या वगैरे जे काही हळदी कुंकू गुळ वगैरे पीस वगैरे असं बांधायचं चालू होतं. तर सगळं त्यांना आम्ही बांधून दिलं. समजून घ्या मला बुद्धीच्या डाळी बांधायचं जीवली नाही जीवली तर काय तर आपण हुकली येतो जवळ आहे नाव चांदीच्या ताटात रुमाल टाकते म्हणून शंकररावांचं नाव घेते तुम्ही आग्रह केला म्हणून घ्या का तुम्ही महादेवाच्या पिंडीला बेल लागते वाकू एवढं मित्रांचं नाव घेते तुमचा मान राखून घ्या पटापटा एवढ्याने हात लावलाय तेवढ्याने नाव जे फोटो काढते तिने तर पहिलं घ्यायचं नाव घेते घ्या पटापटा पिंडीवर बेल साहेबांचं नाव घेते तुमचा मान राखून दोघी नाव म्हणून म्हणलं करताना काढा बरं का नाही तिला पण झोप नाही झाली तिने पण नसन काढू का इकडे बघ बाई तुम्ही बसा ना जवळ आराध्या झालं सगळा कार्यक्रम झाल्यानंतर पल्लवीने पण वहिनींबरोबर खूप एन्जॉय केला आणि सगळ्यांनी खूप छान असा एन्जॉय केला बरं का. सगळेजण खूप दिवसातून एकत्र आलो. नंदांची मुली तर नवरीबरोबर पण सुंदर असे फोटो काढले. आम्ही सगळ्यांनी मिळून पण सगळे सारे फोटो काढले. तर सगळ्या ताई ह्या नंदाच्या मुली आणि आम्ही तिघी चौघी सगळ्यांनी असे फोटो काढले आणि जाऊबाई पण आल्या त्यानंतर त्यांच्याबरोबर पण फोटो काढले. तर खूप एन्जॉय केला. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते पण तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. आणि आता ना सगळे जेवढे फोटो काढले होते ते तुम्हाला मी सगळे दाखवते पुढं आणि व्हिडिओ कसा वाटला ते पण कमेंट करून नक्की सांगा बरं का. तर आवनबरोबर पण सुंदर असे फोटो काढले. ही सगळी फॅमिली बरं का, त्यांच्या आत्या वगैरे नंदेची मुलं वगैरे असे सगळ्यांनी मिळून घरात ना खूप सगळे फोटो काढले. तर छान वाटलं. अशी कधीतरी सगळी फॅमिली एकत्र आल्यानंतर पण खूप छान वाटतं. आणि आरवने पण खूप सुंदर असे फोटो काढले आणि व्हिडिओपेक्षा ना फोटो जास्त काढण्यात आले. तर छान वाटलं बरं का. आणि असा काही कार्यक्रम असला ना तर खरंच खूप सुंदर वाटतं. आणि साखरपुड्याचा कार्यक्रम पण खूप छान वाटला.